दिवाळी फराळामधला लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजेच गोड शंकरपाळी. ही शंकरपाळी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी बनून तयार होते. त्यासाठी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओला सुरुवात करूयात. ही गोड शंकरपाळी आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. हा अर्धा किलो मैदा आपण एका कपाने मोजून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या जिन्नस किती घ्यायच्या याचा अंदाज येतो. हाच मैदा तुम्ही कपाने मोजा किंवा एखाद्या वाटीने मोजला तरी देखील चालू शकतं. एक मोठी परात घेतलेली आहे. परातीवरती चाळण ठेवलेली आहे आणि कपाने मोजून अर्धा किलो मैदा यामध्ये घालत आहे. तर 2 कप मैदा भरलेला आहे आणि वरती अगदी पाव कप इतका मैदा भरलेला आहे. म्हणजे अर्धा किलो हा मैदा आपण कपाने मोजला तर 2 कप आणि पाव कप इतका मैदा भरलेला आहे. हा मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. त्यामुळे यामध्ये काही गुठळे आणि कचरा असेल तो बाजूला निघला जातो. यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्यामुळे शंकरपाळीची चव छान वाढली जाते. जर का तुम्ही मीठ खात नसाल शंकरपाळीमध्ये तर नाही घातलं तरी देखील चालू शकतं. गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मी अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे आणि वरती 1 कप पोहे खाण्याच्या चमच्याने आपल्याला 1 चमचाभर साखर घालायची आहे. हे साखरेचं प्रमाण आहे ते परफेक्ट आहे. जर का तुम्ही जास्त गोड शंकरपाळी आणखीन खात असाल तर 1 ते 2 चमचा साखर वाढवू शकता. यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे. आता साखर वितळेपर्यंत आपल्याला गॅस ऑन ठेवायचा आहे आणि सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. साखर वितळली की गॅस लगेच बंद करायचा आहे. हे मिश्रण जास्त गरम करायचं नाही, नाहीतर शंकरपाळी कडक येऊ शकते. या इथं मी त्याच कपाने मोजून अर्धा कप इतकं वितळलेलं तूप घेतलेलं आहे. वितळलेलं तूप घ्यायचं. जर का घट्ट तूप घेतलं तर तूप जास्त होऊ शकतं. तर हे तूप गरम करायचं आणि आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे. तुपाचं मोहन आपल्याला फक्त अर्धा कपच वापरायचं आहे. जास्त वापरलं तर तुमची शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते आणि कमी वापरलं तर शंकरपाळी कडक येऊ शकते. त्यामुळे परफेक्ट तुपाचं मोहन या पिठामध्ये पडणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे गरम तूप आपण पिठामध्ये घातल्यानंतर गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुपाचं मोहन थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित असं हे तुपाचं मोहन या पिठाला चोळून घ्यायचं आहे. जेवढं तुपाचं मोहन आपण पिठाला व्यवस्थित चोळू तेवढी आपली शंकरपाळी आहे ती अगदी छान अशी खुसखुशीत बनून तयार होते. अर्धा किलो मैद्यासाठी आपण अर्धा कप तुपाचं मोहन घातलेलं आहे. तर हे तूप आपण वितळून मोजलेलं होतं. जर का तुम्ही तूप घट्ट मोजून अर्धा कप घेतलं तर ते वितळल्यानंतर थोडं जास्त होऊ शकतं. त्यामुळे शंकरपाळी तेलात विरघळू शकते. तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे की तूप आहे ते वितळलेलं अर्धा कप घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे तूप आपल्याला दोन्हीही हाताने ह्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. जोपर्यंत या पिठाचा मुटका होत नाही तोपर्यंत हे तूप आपल्याला व्यवस्थित असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला शंकरपाळी जास्त प्रमाणामध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल, 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवायची असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता. इथं बघू शकता पिठाचा छान असा मुटका बनत आहे. म्हणजेच आपलं तुपाचं मोहन या पिठामध्ये परफेक्ट पडलेलं आहे. आता आपण जे साखरेचं आणि दुधाचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते या पिठामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. अर्धा कप आणि 1 चमचा साखर त्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं होतं आणि ते छान वितळून घेतलेलं होतं. तेच आपण या मैद्याच्या आणि साजूक तुपाच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व दुधाचं आणि साखरेचं मिश्रण मी यामध्ये ओतलेलं आहे. तर व्यवस्थित असं हे मिश्रण मला पुरलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी. जर का तुम्हाला पीठ मळण्यासाठी दुधाचं आणि साखरेचं मिश्रण कमी पडत असेल तर तुम्ही एकदम साधं दूध असतं ते 2 ते 3 चमचे यामध्ये यूज करू शकता. तर दुधाऐवजी तुम्ही पाण्यामध्ये देखील ही शंकरपाळी बनवू शकता. पण मध्ये शंकरपाळी बनवली तर खाण्यासाठी अगदी छान लागते आणि शंकरपाळीला कलर पण छान येतो. पाण्यामध्ये शंकरपाळी बनवली तर ती थोडी जास्त काळासाठी टिकू शकते आणि दुधामधली शंकरपाळी थोड्या काळासाठीच टिकू शकते. तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी परफेक्ट असा या पिठाचा गोळा मी बनवून घेतलेला आहे आणि दूध साखरेचं मिश्रण पूर्णपणे मी यामध्ये वापरलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटासाठी या पिठाचा गोळा आपण छान असा भिजत ठेवूयात. 15 मिनिट झालेले आहेत. हे शंकरपाळीची कणिक आहे ती छान अशी भिजत होती.
त्यानंतर आपण ज्या पद्धतीने चपाती बनवतो किंवा चपाती घेतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्तीचा उंडा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि पोळपटवरती अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला बघू शकता याला क्रॅक जात आहेत, पण आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यामुळे शंकरपाळीला छान अशा जास्तीच्या लेयर्स पडतात. तर चारी बाजूने आपण याला फोल्ड केल्यानंतर आता आपल्याला हा गोळा आहे तो लाटून घ्यायचा आहे. शंकरपाळी लेयर्सची बनणार आहे, त्यामुळे याला अशा पद्धतीने थोड्याशा क्रॅक जात आहेत. पण या पद्धतीने ही लाटी लाटायची आहे आणि चारही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने क्रॅक गेलेल्या कडा आहेत त्या कट करून काढायच्या आहेत. आणि जो मधला भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत शंकरपाळी बनवण्यासाठी. ही शंकरपाळी बनवत असताना जास्तही जाड ठेवायची नाही, जास्तही पातळ करायची नाही. अगदी मीडियम थिकनेसवरती आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उभे आणि आडवे काप मारून घ्यायचे आहे आणि स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. शंकरपाळीची कणिक आहे ती अगदी परफेक्ट बनलेली आहे. तर आपण ही पोळपटवरती लाटी लाटत असताना याला तूप किंवा तेल देखील लावण्याची अजिबात गरज पडत नाही. डायरेक्ट आपल्याला या कणकेचा गोळा या पोळपटवरती लाटून घ्यायचा आहे आणि चारी बाजूने फोल्ड करून अशा पद्धतीने ही शंकरपाळी बनवून घ्यायची आहे. बघू शकता अगदी परफेक्ट अशा प्रकारची शंकरपाळी मी कट करून घेतलेली आहे. आता शंकरपाळी तळताना तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तेलाचं टेम्परेचर अजिबात हाय ठेवायचं नाही, नाहीतर तेलात घालता क्षणी शंकरपाळी अगदी लाल होऊन जाते, डार्क होते आणि आतून आहे ती कच्ची राहते. सुरुवातीला तेल आहे ते मीडियम हीटवरती गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस आहे तो थोडासा लो करायचा आणि मग आपल्याला यामध्ये शंकरपाळ्या तळण्यासाठी घालायच्या आहेत. शंकरपाळी तळताना खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे शंकरपाळी तेलात घातली की लगेच त्याला आपल्याला अजिबात हलवायचं नाही. शंकरपाळी थोडीशी तळू द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला अगदी हळुवारपणे तिला गोल गोल अशा प्रकारे हलवायचं आहे आणि अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. जर का शंकरपाळी तुम्ही पटकन तेलामध्ये हलवाई गेला तर ती लगेच तेलामध्ये विरघळू शकते. शंकरपाळी जास्त डार्क न करता अशा प्रकारच्या कलरवरती आपल्याला तळून घ्यायची आहे आणि लगेच बाजूला काढून घ्यायची आहे. कारण शंकरपाळी बाहेर काढल्यानंतर देखील गरम असते आणि त्यानंतर मग बाहेर काढल्यानंतर शंकरपाळीचा कलर आहे तो थोडासा आणखीन डार्क होतो. त्यामुळे थोड्याशा हलक्याशा डार्क रंगावरतीच आपल्याला शंकरपाळी तेलामधून बाजूला काढायची आहे. शंकरपाळी तळत असताना एकसाथ जास्त शंकरपाळ्या तेलामध्ये अजिबात घालायच्या नाहीत, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि पटकन शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू शकतात. तर अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या आहेत त्या छान अशा बनवून घेतलेल्या आहेत. शंकरपाळीला बघू शकता मस्त लेयर्स पडलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत बिस्किटासारखी आपली इथं शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे. अर्धा किलो मैद्यासाठी साजूक तुपाचं मोहन किती घालायचं, साखर किती घ्यायची, दूध किती वापरायचं हे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर का तुम्ही हे प्रमाण वापरून शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी बिस्किटासारखी खुसखुशीत बनून तयार होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.